रस्त्यावर पुराचे पाणी. पावसाचा जोर वाढला. पाणी पातळीत 5 फुटांनी झाली वाढ. गेल्या 5 दिवसापासून दूधगंगा पट्ट्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून दूधगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन मांगूर-कुन्नूर रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाची दमदार हजेरी आणि तळ कोकणात सुरू असलेल्या पावसाचा जोर व काळोमाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी पातळीत तब्बल 5 फुटांनी वाढ झाली आहे. बुधवार दिनांक 20 रोजी सायंकाळी 5 वाजता कुन्नूर-मांगूर रस्त्यावर पाणी आल्याने या पुलावरील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने दूधगंगेचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्याने सदरगा पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून कुन्नूर-मांगूर रस्त्याकडील दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून सर्व वाहनांना प्रवेश बंदी केला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. मांगूर-सांगाव रस्त्यावर आले पाणी. दूधगंगा पट्ट्यात अतिवृष्टी सुरू असल्याने दूधगंगा नदीला महापूर आला आहे. बुधवारी दुपारी मांगूर-सांगाव सांगाव रस्त्यावर देखील पाणी आले. त्यामुळे हा मार्ग देखील बंद झाला आहे. त्यामुळे